नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुण्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मोठा निर्णय, 2 लाखांचे कर्ज माफ। पुणे जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल 19 किलोचा फणस। आळंदीत आषाढी वारीसाठी आजपासून पर्यायी वाहतूक मार्ग लागू। इंद्रायणी नदी सलग दुसऱ्या दिवशी फेसाळली, प्रदूषणावर नागरिकांचा संताप। सोलापुरात कुंभारी MIDCला मंजुरी, शेतकऱ्यांना जमिनीचा चौपट मोबदला। अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, 20 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी। सोलापुरात डॉक्टर वरसंकर कुटुंबातील वाद चिघळला, परस्परांक विरोधात पोलिसात तक्रारी। पुण्यामध्ये 5 कोटींच्या खंडणीसाठी गोळीबार, बिश्नोई टोळीतील आरोपी ताब्यात। अहिल्यानगरमध्ये निवडणुकाचं काम टाळल्याने शिक्षक निलंबित, संतापाची लाट। पुण्यामध्ये FDAचा मोठा दणका, 6 हॉटेलांचे परवाने निलंबित। पुण्यामध्ये कोथरूड स्मशानभूमीतील गडक्या छताचा व्हिडिओ व्हायरल। साताऱ्यात काळेश्वरी घाट परिसरात जखमी बिबट्याचे सुरक्षित रेस्क्यू। पुण्यामध्ये अवैध दारू विक्रेता विरोधात प्रशासन आक्रमक, मोठी घोषणा। मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट। अयोध्येत राम मंदिर दानचोरी प्रकरणी दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी। नवी दिल्लीत पावसाळी अधिवेशनात राजकीय रणकंदाची शक्यता। अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस पलटली, 50 विद्यार्थी बचावले। दुधातील भेसळ विरोधात मोठी कार्यवाही, तुकाराम मुंडे आक्रमक। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक पुरावे पोलिसांच्या हाती। महाराष्ट्रात ई-रिक्षा चालकांना दिलासा, 3 चीनी ॲप्स बंद। राज्यात 14 लाखांवर अधिक भटके कुत्रे, निवारा केंद्र उभारणार। मुंबई स्मार्ट मीटर बंधनकारक, सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा कहर, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। मुंबईत राम मंदिर अपहरण प्रकरणी 5 जुलैला राम रक्षा आंदोलन। आमिर खान गौरी यांच्या लग्नाला फक्त 100 पाहुण्यांना निमंत्रण। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।